स्पष्टपणे पाहायला मिळते। निलंबनाची मागणी होते। काल आपल्या भाषणामध्ये अनिल परब यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा आता कुठेतरी समाचार घेताना आपल्याला या ठिकाणी विरोधक पाहायला मिळत आहेत आणि सत्ताधारी हे अनिल परब यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यावर बाहेर बसून आंदोलन करतायत आणि विषय मांडतायत। परब यांनी स्वतःची तुलना संभाजीराजे सोबत केली, यावरून हा वाद पेटलेला आहे आणि परब यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यापेक्षाही माझ्यावर जास्त अन्याय अत्याचार झाला आणि पक्षांतर करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला असं वारंवार सांगण्यात आलं। हे विधान त्यांनी काल विधान परिषदेमध्ये केलं आणि यानंतर सत्ताधारी जे आहेत ते त्यांच्यावरती आक्रमक झाले आणि त्यांना थेट आता जाब विचारला जातोय। धर्मवीर, हिंदुद्वेष्टी आणि क्रूर औरंग्या अशा आशयाचे बॅनर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अनिल परब यांचा निषेध या ठिकाणी केला जातोय। राज्यपालांच्या अभिभाषणाचा अपमान करणाऱ्या अनिल परबांचा निषेध या ठिकाणी केला जातो आणि आपण पाहतोय की आता इतर जे नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊ लागलेले आहेत। आमदार कालिदास कोळंबकर जे 9व्यांदा आमदार झालेले आहेत दादरमधून, ते सुद्धा विधान भवनाच्या पायऱ्यावरती उभे राहिलेले आहेत, बसलेले आहेत आणि त्यासोबतच आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे।